कोणत्याही कार्याचा आरंभ हा मंगलाचरणाने करावा लागतो. त्याद्वारे विघ्नांचा नाश होतो. विघ्न ध्वंस असाधारणम कारणम मंगलम. न्यायशास्त्रामध्ये असं म्हटलंय, विघ्नांचा नाश करण्याचं प्रमुख कारण, मुख्य कारण जर काय असेल तर ते मंगलाचरण. आणि आपल्या जीवनात काही विघ्न येऊ नयेत, अडथळे येऊ नयेत, यासाठी सुरुवातीलाच आपण मंगलाचरण केलं पाहिजे. अशी आपली प्रथा आहे, परंपरा आहे. मंगलाचरण प्रारंभी करावं. विघ्नांचा नाश करण्यासाठी, ग्रंथ समाप्तीला जावा, आपलं जीवन समाप्तीला जावं यासाठी, कार्य समाप्तीला जावं यासाठी मंगलाचरण केलं जातं. या मंगलाचरणाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये सांगितले. एक वस्तुनिर्देशरूप मंगलाचरण, दुसरं नमस्क्रियात्मक मंगलाचरण आणि तिसरं आहे आशीर्वादरूप मंगलाचरण. वस्तू म्हणजे परमात्मा. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, बुद्धी स्फुरे जे अहर्निशी ते वस्तू गा मी. वस्तू म्हणजे परमात्मा, कारण तो सत्य आहे, वास्तव आहे, म्हणून तो वस्तू आहे. सत्य आहे म्हणून वस्तू आहे. तो परमात्मा वस्तू आहे, बाकी सगळं अवस्तू आहे, मिथ्या आहे. परमात्माच वस्तू आहे. परमात्मा वस्तूचा केलेला अभिन्नत्वाने निर्देश, कथन, त्याला म्हणतात वस्तुनिर्देश. त्यालाच मंगलाचरण वेदांतामध्ये म्हटले. परमात्म्याचा निर्देश करा, सगुण रूपाने करा, निर्गुण रूपाने करा. सत्य ज्ञानानंत गगनाचे कारण, नाही रूप वर्ण गुण जेठे. याला म्हणायचं वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण. निर्गुण सगुणाचा सुंदर ते ध्यान उभे विटे, करकटावर येथे दुनिया. त्याला म्हणावं सगुण वस्तुनिर्देश आहे हा. त्या परमात्म्याला कधी कधी नमन केलंय. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.